माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन झालेलं आहे। वृद्धापकाळानं कोल्हापूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी होती। या संदर्भात बोलण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये। अर्थात आता संपूर्ण राज्यासाठी ही दुःखद बातमी आहे। आपल्या प्रतिक्रिया, आपल्या भावना आपण कशा शब्दात व्यक्त कराल? आज सकाळीच मीडियाच्या माध्यमातून आज दादांचं दुःखद निधन झाल्याची बातमी, धक्कादायक बातमी समजली। दादा हे वयाच्या 90 वर्षापर्यंत सक्रिय होते। पहिल्यांदा राजकारणात त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं, नंतर पुढे राष्ट्रीय पातळीवर ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल झाले। काही वर्ष बिहार राज्याचे ते राज्यपाल होते आणि काही दिवस पश्चिम बंगालचे देखील राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं। त्यानंतर ते मुंबई, पुणे, कोल्हापूर या परिसरामध्ये आपल्या सर्व शैक्षणिक संस्था, सर्व मेडिकल कॉलेजेस, सर्व शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या सर्व मुलांना मार्गदर्शन करत त्यांचे जीवन व्यतीत होतं। ते या वयात देखील आपल्या सर्व मुलांना त्यांनी कामं वाटून दिली होती आणि प्रचंड मोठं शैक्षणिक संकुल त्यांनी उभं केलं होतं। अत्यंत समर्थपणे त्यांची सर्व मुलं, डॉक्टर विजय, डॉक्टर संजय, डॉक्टर अजिंक्य, नंतर सतेज पाटील जे आमचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत, आणि नंदिताताई प्रचिटकर, सर्व मुलांनी आज आपापल्या पतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समर्थपणे शिक्षण संस्था चालवल्या होत्या। ते अखेरच्या या काही दिवसामध्ये कोल्हापूरला होते, पण तिथं असून देखील त्यांचं मार्गदर्शन चालू असायचं। कोणीही भेटायला गेले तरी ते सल्ला द्यायचे। त्यामुळं पद्मश्री डी.वाय. पाटील महाराष्ट्रातलं, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातलं उत्तुंग राजकीय सामाजिक क्षेत्रातलं नेतृत्व हरपलेलं आहे। त्यांच्या सर्व चव्हाण साहेब, आपण म्हणताय त्याप्रमाणे राजकीय सामाजिक क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव, अतिशय मोठं नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलंय। तुम्ही म्हटल्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं योगदान अतिशय मोठं राहिलेलं आहे। त्याविषयी आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल। सोबतच त्यांच्या जाण्यानं आता शिक्षण क्षेत्रावर किती मोठी शोककळा पसरली आहे, कशा प्रकारे पोकळी निर्माण झाली आहे? चव्हाण साहेब, पण त्यांची विशेष बाब म्हणजे त्यांनी आपल्या सर्व मुलांना कामं वाटून दिली होती। प्रत्येकाला वेगवेगळी विद्यालय, विश्वविद्यालय, संस्था आणि अतिशय समर्थपणे सर्व मुलं, मग डॉक्टर संजय पाटील असतील, सतेज पाटील असतील, अजिंक्य पाटील, विजय पाटील, नंदिताताई, हे सगळे समर्थपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या संस्था पुढे नेत होते, चालवत होते, सामाजिक कार्य करत होते, काही प्रसंगी राजकीय कार्य पण करत होते। सतेज पाटील हे आमच्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत विधान परिषदेमध्ये, आणि आमचा अत्यंत जवळचा कौटुंबिक संबंध अनेक पिढ्याचा संबंध होता। आणि त्यामुळं कधी वेळ मिळेल त्यावेळेला मुंबईला, कधी कोल्हापूरला दादांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी जात असो। ते अतिशय प्रेमानं नेहमी भेटत असत आणि खरंच एक मार्गदर्शक नेतृत्व, त्यांचा एक आदर्श ठरावा समाजातला, अशा प्रकारे त्यांचं काम होतं। आज त्यांच्या जाण्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। शिक्षण क्षेत्रावर तर शोककळा पसरलेली आहेच, पण मी स्वतः माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सर्व पाटील कुटुंबियांना, संजय, सतेज, अजिंक्य, विजय, नंदिताताई, सर्वांना माझ्या संवेदना प्रकट करतो आणि ही कधीही न भरून येणारी हानी आज पुन्हा भरून काढण्याची ताकद त्या सर्व मुलांना देऊ, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद चव्हाण साहेब, पुढारी न्यूजची आपण बातचीत केली त्यासाठी।